हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आमचा एक एपिसोड तयार केला गेला होता परिभाषा प्रभू की, आणि त्या आस्था चॅनेलवर तो दाखवला गेला होता. तो 6 महिने चालू होता. हे सगळे संत आणि पंथ चिडले. त्यांनी त्या आस्था चॅनेलच्या मालकावर इतका दबाव आणला की या कार्यक्रमाला बंद करा, नाहीतर आमचे सगळे कार्यक्रम परत घेऊ. हे तर कळण्यासारखेच आहे की जिथे हे चालेल त्याचं तिथे कुठले चालू नाही शकणार, कुणी ऐकणारच नाही. तर त्यांनी नाईलाजाने आमचा कार्यक्रम बंद केला. समस्या आली ही परमात्म्याचा संदेश त्याच्या मुलांपर्यंत जायचा होता. या काळाच्या दूतांनी त्याला आडकाठी घातली. मग नगरानगरात योजना बनवली. नगरानगरात जाऊन प्रचार करावा, पुस्तके वाटावीत आणि CD बनवून द्यावीत. हा कार्यक्रम चालू केला तर त्यात पण विरोध निर्माण केला. नगरानगरात परत भांडणं करायला यायला लागले. तर तेव्हा हा दास हे ज्ञान सांगत होता. एक बहीण आली एका नगरात, एका शहरात, आणि त्या शहरात स्थानिक जे चॅनेल्स असतात, स्थानिक जसे केबल पद्धती असते, त्यावर आम्ही 15-20 दिवस आधी ती CD चालवत होतो त्याला देऊन. कारण की शहराशहरातील लोक याने परिचित व्हावेत की आम्ही त्यांना काय सांगू इच्छित आहोत. तर त्या बहिणीने सांगितले की मी TV बघत होते, लवकर लवकर चॅनेल बदलत होते, संतांचे सत्संग ऐकायची खूप हौस होती. कोणाचाही सत्संग ऐकत असे, 5-4 मिनिटांनंतर विचार करीत असे की दुसऱ्याचे वचन ऐकते, याचा आनंद नाही वाटला. तर असे करत करत तुमचा हा कार्यक्रम मी पाहिला. एकदा चालू झाला तर 1 तासाची CD होती. ती सांगू लागली 1 तासापर्यंत मी कधी बघायची, कधी मला राग यायचा की हा ब्रह्मा विष्णू महेशाच्या विषयी काय बोलत आहे. आणि जेव्हा प्रमाण दाखवायचे, कारण मी त्यांना वाचत होते, मला आठवत पण होते आणि माझ्याजवळ ते ठेवले पण होते. असे करत करत ते सगळे काही 15-20 दिवस एकसंधपणे कार्यक्रम पाहिला तिने. आता ती म्हणू लागली की हे सर्व समजले की जी साधना मी करत आहे ती युजलेस आहे, परंतु या भगवानांमध्ये इतकी श्रद्धा झाली होती, आता यांना सोडायचे मन नाही करत. सांगा, असे रंगलो आम्ही या रंगात. हे कळले की या भक्तीने कोणता फायदा नाही आणि आजीवन केली याकरता त्यात असे रंगून गेलो. तर आज या दासाच्या समोर इतकी समस्या आली आहे, परंतु परमात्म्याने दया केली, आपल्या मुलांना शिक्षित करून ठेवले. परमात्म्याचे कोणतेही काम त्रुटीयुक्त नाही असत. परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी आपला प्रिय आत्मा धर्मदासजी यांना सांगितले होते, कारण धर्मदास खूप दुःखी झाला होता. धर्मदासजी हिंदू धर्मात जन्मले होते, वैश्य कुळात जन्म होता, व्यापाऱ्याच्या घरात, खूप मोठा धनी परिवार होता त्यांचा.
परंतु भगवानावर दृढ श्रद्धा होती. श्रीरामकृष्ण आणि शंकर भगवानांची पूजा करत करत मथुरेला पोहोचला आपल्या हिंदू गुरुजींद्वारा दिल्या गेलेल्या मार्गदर्शनाच्या आधाराने. त्यांचे रूपदास नावाचे गुरुजी होते. रूपदासजींनी त्यांना हे शिकवून ठेवले होते, रामकृष्णाचा जप जपत राहा, शंकर भगवानाची पूजा सोबत करत राहा, विष्णूजींची इष्ट रूपात पूजा करायला सांगितली होती, कारण ते वैष्णव संत होते. आता जेव्हा परमात्मा तिथे पोहोचले मथुरामध्ये, धरमदासजी एका तलावात स्नान करून, ज्याला मथुरेचे तीर्थ म्हणतात, की श्रीकृष्णजी इथे स्नान करत होते, इथे खेळत असत, त्यात स्नान करून तो बाहेर आला आणि एका तांब्यात पाणी भरून बरोबर ठेवले. काही जागा गाईचे शेण आणि माती मिसळून काही सारवून घेतले, काही लिंपून घेतले आणि मग त्यावर आपल्या ठाकूरजींना मूर्तीला, भगवान विष्णूंच्या मूर्तीला ठेवून एका थाळीत त्यांना धुतले, कपडे बदलले, मग त्याची आरती केली, जशी पण ते क्रिया करतात कर्मकांडामध्ये. तो असे आपले नित्यनियम करत होता. परमात्मा म्हणतात, गोता मारू स्वर्ग में जा बैठूं पाताले, कहे कबीर ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाल. जसे की वेदात प्रमाण आहे की तो परमात्मा वरती तिसऱ्या मुक्तिधाम म्हणजे सतलोकात राहतो, रितधामात. रित म्हणजे सत, धाम म्हणजे लोक, आणि तिथून गती करून येतो चालत खूप तीव्र गतीने आणि चांगल्या आत्म्यांना भेटतो, त्यांना ज्ञान समजावतो, यथार्थ ज्ञान देतो. जे दृढ भक्त असतात त्यांना पूर्ण ज्ञान सांगतो. आपल्या त्या गुणांच्या आधाराने तो परमात्मा तिथे आला, एका जिंदा महात्म्याचे रूप घेऊन. धरमदासजींच्या जवळ थोड्याशा अंतरावर बसले. जिंदा महात्मा मुसलमानांमध्ये असतात. त्यांची वेशभूषा जी जिंदावाली असते, अधिकतर ते जिंदा महात्मा मुसलमानात असतात. परंतु जनसाधारण त्यांना साधू संत एकसारखेच मानतात, काही अंतर नाही मानत. तरी पण ज्यांना ज्ञान आहे ते समजून जातात की हे साधू कोणत्या धर्माशी संबंध ठेवतात. जसे तुम्ही जैनांना बघाल तर काही निर्वस्त्र फिरत असतील किंवा तोंडावर पट्टी बांधून ठेवलेली असेल आणि अनवाणी फिरत असतील, कपडा ठेवतात शरीरावर, तर त्यावरून लक्षात येते की कोणत्या धर्माशी संबंधित आहे हा साधक. आता धरमदासजींपासून जवळजवळ 50 फुटाच्या अंतरावर परमात्मा विराजमान झाले. धरमदासजी क्रिया करत होता आणि त्यानंतर दररोज तो जो गीताजीचा पाठ करत असे, एका अध्यायाचा दररोज, त्याने काय पाहिले धरमदासजींनी की एक मुसलमान संत आणि तुझ्या या साधनेला अत्यंत लक्षपूर्वक पाहत आहे. तर त्याने विचार केला, हे स्वाभाविक असतं प्रत्येक भक्त आत्म्याचे की निसंशय तो कोणत्याही धर्माशी संबंधित असू दे, जो भक्त असेल, धार्मिक असेल, त्यात द्वेष नाही असत. द्वेष व आपल्यातही ही भांडणाची व्यवस्था हे नकली गुरुच करवत असतात. तर प्रत्येकाची ही मनपूर्वक इच्छा असते की माझेवाले ज्ञान बरोबर आहे आणि याला आपलेवाले ज्ञान सांगू, याचे पण कल्याण होईल.
उद्देश हाच असतो, एक दुसऱ्याला सांगायचे की तुमचा भक्तिमार्ग ठीक नाही आहे. आणि कोण शत्रू भावाने थोडेच सांगतो. तर धर्मदासजींनी हा विचार केला की बाबा हा मुसलमान फकीर आणि याला आपल्या हिंदू धर्माची भक्ती विधी खूप आवडत आहे, खूप पसंत करत आहे. तर त्याने या दृष्टिकोनातून श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7चा पाठ करू लागला उंच उंच स्वरात. आणि जसा पण अनुवाद त्याला प्राप्त होता, अनुवाद पण सोबत करत होता. जेव्हा त्याने आपले सगळे क्रियाकर्म केले तर परमात्मा जवळ येऊन बसले. आणि जेव्हा पाहिले की हा जो धर्मदास आहे ते तर अंतर्यामी होते, जाणत होते याची काय इच्छा आहे व काय कोणत्या कारणाने हे असे उंच उंच स्वरात गीताजीचा पाठ करत आहे. ते त्यांना माहीत पडले होते की हे काही दुसरे सांगू इच्छित आहेत. तसे तर साधू तर वैष्णव संत असतात, ते मुसलमान फकीरांना दूर ठेवतात. पहिले अशी स्थिती होती. तर त्या दृष्टिकोनाने पाहिले तर परमात्मा दूर बसले, जेणेकरून हा दचकू नये की हा मुसलमान कुठून आला माझ्याजवळ. मग हे पाहिले की हे काही सांगू इच्छित आहेत, तेव्हा जवळ आले, त्यांच्या थोडेसे दूर बसले आणि या हावभावाने बसले की काही जाणू इच्छित आहेत. परंतु ते आले होते काही जाणून देण्यासाठी. मग धर्मदासजींनी विचार केला, हा तर खूप लक्ष देऊन ऐकत आहे. त्यांनी 8वा अध्याय परत सुरू केला, तो पण ऐकवला. आता जेव्हा त्याने आपल्या सर्व क्रिया केल्या तेव्हा परमात्म्याने म्हटले की महात्माजी, आता पुण्यात्म्यांनो तुम्ही जरासा विचार करा. हा परमात्मा आपल्या आपल्या पित्याकडे बघा लक्षपूर्वक. ते आपल्यासाठी किती भटकत आहेत. परमात्मा म्हणतात, कबीरजी, मैं रोवत हूँ सृष्टि को और सृष्टि रोवे मोहे, और कह कबीर हमारे वियोग को ये समझ ना सकता कोई. मी तर या मुलांसाठी रडत आहे की तुम्ही चुकीच्या स्थानावर फसला आहात. इथे तुमचे काही पण नाहीये. तुम्हाला मूर्ख बनवून ठेवलंय. हा मुलगा, ही मुलगी, ही गाडी, हे घर, आजीवन यातच मग्न असता आणि एका मिनिटात मृत्यू करवतो, मग गाढव बनवून सोडून देतो. ते घर, मुलगी, गाडी तुमची कशी होईल? इतकेच काम करा जितके वेळ घालवण्यासाठी. आणि तुम्ही काय करता आहात? साधना चुकीची करवून घेत आहे तुमच्याकडून. मग पशु पक्षी बनवतो आणि आपल्याला काळाने असे चुकीचे मार्गदर्शन केले. आपल्यापर्यंत पोहोचणे पण परमात्म्याला कठीण होत आहे. तसे भगवानासाठी कठीण शब्दप्रयोग करणे स्वभावतः दासाला रुचत नाही. तरी बघत आहे की त्या परमात्म्याने किती संघर्ष करत आपल्यापर्यंत पोहोचलेत. आपल्याच मुलांना आपल्याविषयी सांगण्यासाठी ते धर्मदासजींना तर म्हणतात, हे महात्माजी, आणि स्वतः बनतात जिज्ञासू दास आणि म्हणतात, हे वैष्णव महात्मा, तुमचे ज्ञान मला खूप चांगले वाटले. तुम्ही तर कमाल केलीत. अशी वाणी बोलली आहे की माझ्या आत्म्याला ओढून घेतले. हे महात्माजी, काही असे विधी अजून सांगा ज्याने माझे कल्याण होईल. आता धर्मदासजी मोठे प्रसन्न झाले की जसा मी विचार केला तसेच झाले. हे जिज्ञासू व मुसलमान महात्मा असूनही आणि आमच्या हिंदू धर्माच्या क्रियांना, साधनेला, भक्तीला याने पसंत केले. तर धर्मदासजी परत सांगू लागले की सर्वात पहिल्यांदा गुरु बनवला पाहिजे. आणि तर परमात्मा म्हणाले, ठीक आहे, तर मी तुम्हाला गुरु बनवतो. मला दीक्षा द्या आणि ज्ञान सांगा. धर्मदासजी सांगू लागले, असे नाही, मी तुम्हाला शिष्य नाही बनवू शकत,
कारण शिष्य बनवणे घोर पाप आपल्या डोक्यावर घेणे असते त्या व्यक्तीचे. आमचे गुरुजी आहेत, तेच नाम देतात आणि तुम्हाला मी माझ्या गुरुजींकडून दीक्षा मिळवून देईन. परमात्म्याने सांगितले मला कल्याण पाहिजे आणि कोणाकडूनही दीक्षा मिळवून द्या, परंतु त्याआधी मी माझ्या काही शंकांचं समाधान इच्छितो. जेव्हा माझ्या शंकांचे समाधान होईल तेव्हा मी तुमच्याबरोबर तुमच्या गुरुजींकडे चलून आणि दीक्षित होईन. तर धरमदासजी म्हणाले की बोला, काय शंका आहे? मी पहिले तर तुम्ही तुमची पूर्ण क्रिया सांगा, कोणकोणत्या क्रिया मला करायला लागतील. आता धरमदासजी बुद्धिमान होते आणि परमात्म्याच्या ज्ञानाने खूप काही परिचित पण होते, नियमांशी परिचित होते, ज्ञानाने तर नव्हते परिचित. तर त्याने सांगितले की बघा, मी आपल्याला क्रिया नाही सांगू शकत, मी सांगतो की मी कोणकोणत्या क्रिया करत आहे. एकादशीचे व्रत ठेवतो आम्ही, आणि रामकृष्ण आणि सीताराम, राधेश्याम, शंकर भगवान हे आम्ही गुरुजींनी आम्हाला नाम दिले आहे, तो जप करतो. आणि तीर्थांचे भ्रमण करतो, तीर्थस्नान करतो आणि आम्ही व्रत करतो. तर अशी क्रिया केल्याने आम्ही स्वर्गात जाऊ, आमच्या गुरुजींनी असे सांगून ठेवले आहे. तेव्हा परमात्म्याने म्हटले की तुमचे इष्टदेव कोण आहेत? की विष्णू भगवान, श्री विष्णू भगवान नारायण. आणि श्रीमद भगवद्गीतेचे ज्ञान कोणी सांगितले? जसे की तुम्ही वाचत होतात, धरमदासजींनी सांगितले की श्रीकृष्णजींनी सांगितले, जे विष्णू अर्थात भगवान नारायणाचे अवतार आहेत. आणि हेच सर्व शक्तिमान आहेत, अखिल ब्रह्मांडाचे स्वामी आहेत, नायक आहेत, हेच परम ब्रह्म आहेत. तर परमात्म्याने म्हटले की तुम्ही आता गीता पाठ करत होतात. गीताजीमध्ये मी अजूनही काही संतांकडून ऐकलेले आहे. 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात गीता ज्ञानदाता स्वतः सांगत आहे की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, ज्याच्या कृपेने तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. तर तो परमात्मा तर त्या गीता ज्ञानदात्यापेक्षा वेगळा झाला धरमदासजी. आता धरमदासजींना जसा पाठ शिकवलेला होता त्या नकली गुरु धर्मगुरूंनी, तर तो म्हणे की नाहीजी नाहीजी, कृष्णजी आपल्याबद्दल म्हणत आहेत, आपल्याबद्दल म्हणत आहेत. परमेश्वराने म्हटले श्रीकृष्णजी विष्णू अवतार आहे. म्हणाला बिलकुल, ते विष्णूजी श्रीकृष्ण रूपात देवकीच्या गर्भातून जन्मले होते. ठीक आहे. आणि गीताजीचे ज्ञान श्रीकृष्णाने दिले. म्हणाला हो. आणि श्रीकृष्णजींचा जन्म होतो जसा विष्णूजींचा जन्म मृत्यू होतो की नाही? म्हणू लागले नाही, हे तर अजरामर आहेत, सर्वेश्वर महेश्वर. तर शाश्वत स्थान कशाला म्हणतात? धरमदासजींनी म्हटले की शाश्वतचा अर्थ ज्याचा शेवट कधी नाही होत, सदा राहणारा. आणि तुम्ही श्री विष्णूजीला अमर सांगता. गीताजीचे ज्ञान पण श्री विष्णूजी अर्थात श्रीकृष्णजींनी दिले सांगता. बिलकुल सत्य, धरमदासजी म्हणाले. तेव्हा परमात्म्याने म्हटले गीताध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 5 व 9 मध्ये, गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक 12 मध्ये, गीता अध्याय नंबर 10च्या श्लोक नंबर 2 मध्ये, तुमचा गीता ज्ञानदाता सांगतो अर्जुन, तुझे व माझे खूप जन्म झाले, तू नाही जाणत, मी जाणतो. तर हे अविनाशी कसे झाले महात्माजी? आता पुण्यात्म्यांनो, जसे तुम्हाला सांगितले होते की हे कळून चुकले की खरोखरच आपण चुकीची दिशा पकडून आहोत, परंतु हा मागचा रंग व अहम अभिमान
ही काळाची चाल आहे, हे लवकर बरे नाही होत. परंतु परमात्म्याकडे असा हातोडा आहे, याने त्यांना ठीक करेल, मग याने कधीच गडबड नाही होणार. या प्रकारे परमात्म्याने अशा पद्धतीने त्याला प्रश्न केला. तो सुन्न झाला. तर परमात्म्याने म्हटले की तुम्ही तर अजरामर म्हणत आहात, यांचा तर जन्ममृत्यू होतो. आता आपण 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात वाचले की जी व्यक्ती जरा व मरणातून सुटका होण्यासाठी प्रयत्न करते ती त्या तत्ब्रह्मशी आणि सर्व अध्यात्माशी, सर्व कर्मांशी पूर्ण परिचित होते. अर्जुनाने विचारले 8व्या अध्यायाच्या पहिल्या मंत्रात, तो किम तद्ब्रह्म, की ते तद्ब्रह्म म्हणजे त्या परमात्म्याला जाणण्याने प्राणी केवळ इथून जन्म आणि मृत्यूच्या रोगातून सुटण्याचाच प्रयत्न करतो. ते किम तद्ब्रह्म, ते तद्ब्रह्म कोण आहे? मग गीता ज्ञानदाता 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात सांगतो तो परम अक्षर ब्रह्म आहे. तर हा गीता ज्ञानदात्यापेक्षा तर अन्य झाला. आता धर्मदासजी तर बिलकुल जसा साप हुंगून गेला ना, अशा स्थितीत आले, खूप सुन्न झाले. तर गीता ज्ञानदात्याहून कोणी अन्य भगवान आहे, ज्याला जाणल्यानंतर मग संसारातल्या कोणत्या वस्तूचा मोह नाही राहत. मग परमात्म्याने सांगितले की तुम्ही आता 8वा अध्याय वाचला. 8व्या अध्यायाच्या 5 व 7व्या श्लोकात गीता ज्ञानदाता अर्जुनाला म्हणत आहे की तू माझी भक्ती कर, मला प्राप्त होशील. गीताजीच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 8, 9, 10 मध्ये लगेच म्हटले आहे की त्या परमअक्षर ब्रह्मची भक्ती करशील तर त्याला प्राप्त होशील. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 मध्ये गीता ज्ञानदाता सांगतो आहे माझे तर एक ओम अक्षर आहे. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण या प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. मज ब्रह्मचा केवळ एक ओम मंत्र आहे, नथिंग एल्स, त्याच्या व्यतिरिक्त कोणताही नाही. आणि जो शेवटच्या श्वासापर्यंत याचे स्मरण करत शरीर त्याग करतो तो परमगतीला प्राप्त होतो. ओम पासून मिळणारी जी परमगती आहे त्याला प्राप्त होतो. परमात्म्याने म्हटले ओम पासून मिळणारी परमगती कोणती आहे? ब्रह्मलोक. गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये सांगितले की ब्रह्मलोकपर्यंत सगळे पुनरावर्तीमध्ये आहेत, तिथे गेलेले प्राणी पण जन्ममृत्यूमध्ये येतात. तर ही गोष्ट त्या गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62च्या विषयी खरी नाही उतरत. की तुम्ही सांगत आहात की गीता ज्ञानदाता श्रीकृष्ण, परंतु श्रीकृष्ण नाही आहे हा. श्रीकृष्णाच्या आत तो काळ बोलत आहे, तरी पण ती बुद्धी तुमची तिथे नाही जाऊ शकत. यासाठी हे मानून चला की तुमचे श्रीकृष्णजी बोलत आहेत. तर ती स्थिती कशी प्राप्त होऊ शकेल? या तुमच्या ओम मंत्राने. ओमने तर ब्रह्मलोक प्राप्त होतो, ब्रह्म लोकात गेलेले प्राणी परतून येतात. तर श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये सांगितलेल्या त्या वचनाच्या विपरीत गोष्ट होईल. अर्थात तुमचा भगवान ती गती नाही करू शकत, ते शाश्वत स्थान नाही प्राप्त करून देऊ शकत. शाश्वत म्हणजे जसे गीतेच्या अध्याय 15च्या श्लोक नंबर 1 पासून 4 पर्यंत 4थ्यात स्पष्ट केले आहे की तत्वदर्शी संतांकडून तत्वज्ञान प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध केला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक कधीच परतून संसारात नाही येत. आणि ज्या परमेश्वराने सर्व ब्रह्मांडाची रचना केली आहे केवळ त्याचीच भक्ती करा, गीता ज्ञानदाता सांगत आहे. आणि तुमच्या भगवानाचे ओम नाम
ओम नामाच्या जपाने ब्रह्मलोक प्राप्ती, ब्रह्मलोकात गेलेले प्राणी परत पुनरावर्तीमध्ये येतात, जन्ममृत्यू होतो. 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 मध्ये गीता ज्ञानदाता सांगत आहे, त्या परमअक्षर ब्रह्मला शरण जा, त्याची भक्ती करशील तर त्याला प्राप्त होशील. आणि त्या परमात्मा परमअक्षर ब्रह्मच्या मंत्राचे गीताध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 मध्ये सांगितले की ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधा स्मृतः. त्या सच्चिदानंद घन ब्रह्मच्या म्हणजे परमअक्षर ब्रह्मच्या मंत्राला मिळवण्याचा ओम तत्सत या 3 मंत्रांची मजुरी आहे. आता पुण्यात्म्यांनो, हे जे नाम आपल्याला दिले गेले आहे, जसे या दिवशी काळाच्या दूतांकडून विशेषतः राधास्वामी पंथ, जय गुरुदेव पंथ, धन सद्गुरू सच्चा सौदा पंथ, शिरसावाले यांनी काय ज्ञान देऊन ठेवले आहे की आपण केवळ परमात्मा, आपल्याला सत्पुरुषाची भक्ती करायची आहे. आणि ही 5ही नावे हे काळाचा जप करत होते. ओंकार, ररंकार, ज्योतिनिरंजन आणि सोहम व सतनाम. आता जोपर्यंत हे सोहम नाम अधिकाऱ्यांकडून नाही मिळणार, ते उलटा परिणाम करते, हे काम नाही करणार बिलकुल. आणि बाकी हे सर्व सतनाम कोणता जप नाही होत. सतनाम हे खऱ्या नामाकडे संकेत आहे, जे 2 अक्षरांचे आहे. आता पुण्यात्म्यांनो, हे विशेष करून धन सद्गुरू सच्चा सौदा शिरसावाले यांनी या गोष्टीच्या भीतीने की सामान्य व्यक्ती हे म्हणू लागला की नाम तर जे तुम्ही जप करता ज्योतिनिरंजन काळाचे, सतलोक कसे जाणार, तर त्यांनी नाम बदलले. घरचीच वही आणि काही पण लिहूया, नाम बदलले आणि अकालमूर्त शब्दस्वरूपी राम सत्पुरुष केले. आता हे कुठे प्रमाण या मंत्राचे? कोणी महापुरुषाने जप केला व ते पार झालेत. मग हे काय एक अज्ञान थिअरी बनवतात की संत कोणतंही नाम देऊ दे त्यानेच पार होशील. घरचं राज्य बनवून ठेवलंय. अरे आंब्याचे रोप लावायचंय, आंब्याचं बी कोय आणायला पाहिजे, तीच लावायला पाहिजे. आणि बाभळीचं बी लावून हे मानायचं की आपण कोणतीही बी लावा, आंबे लागतील, आंब्याचं झाड बनेल. तर इतकी चूक आहे आपल्या या अध्यात्म मार्गाची. आता हा दास जिथे तुम्हाला आणू इच्छित होता की जसे गीताध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 मध्ये सांगितलंय की ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः, ब्रह्मण म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्म म्हणजे परमअक्षर ब्रह्म, त्या परमअक्षर ब्रह्मच्या प्राप्तीचा 3 मंत्राच्या स्मरणाचा जप आहे. आणि याच्या स्मरणाची विधी पण त्रिविध आहे. 3 प्रकार, 3 विधी, 3 प्रकारची आहे की ज्यांना 3ही मंत्र प्राप्त आहेत त्या पुण्यात्म्यांना ज्ञान आहे की या 3ही मंत्रांची वेगळी वेगळी भक्ती विधी आहे. आता जसे तुम्हाला प्रथम मंत्र दिला जातो, यात 7 मंत्र आहेत. त्या 7 मंत्रातील पहिला व शेवटचा हा तर परमात्म्याचा आहे, परमअक्षर ब्रह्मचा. आणि मधले जे मंत्र आहेत ते तुम्हाला या जे इथले प्रमुख आहेत, प्रधान आहेत, या प्रधानांचे 5 प्रधानांचे आहेत. गुरुग्रंथ साहेबमध्ये पण या 5 प्रधानांची माहिती आहे की हे पंचप्रधान आहेत. यांचे 5 शब्द आहेत, मंत्र आहेत, परंतु ते गुप्त ठेवलेले आहेत. तर हे मंत्र दिले जातात. ही त्यांची पूजा नाही आहे. पूजा तर आम्हाला त्या परमात्म्याची करायची आहे जो आम्हाला सर्व सुख देईल, जिथे गेल्यानंतर परत कधी संसारात नाही येणार. आपल्याला ते स्थान प्राप्त करायचं आहे, तो परमात्मा प्राप्त करायचा आहे. जसे काल पण उदाहरण दिले होते, जसं हँडपंप लावायचा उद्देश काय आहे? आपले इष्ट आहे पाणी. पाणी मिळवण्यासाठी आपल्याला हँडपंप लावायला पाहिजे. हँडपंप आपला पूज्य नाही आहे, तो आपला इष्ट नाही आहे. आपले जे लक्ष आहे ते पाणी प्राप्त करणे, हे ते आपले इष्ट आहे.
तर त्यासाठी आपल्याला जे यंत्र वापरायचे आहे, प्रयोग करायचे आहे, ते तर एक मजुरी, साधना, एक प्रक्रिया आहे त्या परमात्म्याला मिळवण्याची. ते आपले इष्ट नाहीये. तर याच प्रकारे ज्या मंत्राचा आपण जप करतो, कोणी तर ते म्हणतात की भोळे आत्मे, की महाराज जी सत्संगात तर सांगतात की परमात्मा कबीर साहेबांच्या व्यतिरिक्त कोणाची भक्ती नाही केली पाहिजे, कोणाची पूजा नाही केली पाहिजे, आणि इथे येतो तर नाम देतात सुरुवातीला हेच पाचही यांचे. तर पुण्यात्म्यांनो, इथे विवेकाने काम केले पाहिजे. इतके एकदम अस्वीकार नका करू या मार्गाला, कारण की हा मार्ग कधी ऐकला ना पाहिला. आता आपण इथे राहतो, एका सहपरिवारात राहतो आपण. हे समजा जसे मुलगी आपल्या सासरी आणि एकत्र कुटुंबात राहते. यात मोठे दीर जाऊ, धाकटे दीर जाऊ आहेत, सासू सासरे व नणंद पण आहेत. आता ती सगळ्यांचा सत्कार करते, आदर करते, आणि सगळे ते काम जशी तिची कर्तव्य असतात प्रत्येकाच्या आज्ञेचे पालन करत ती सर्व कामे करते. ती आदर सगळ्यांचा करते, सत्कार सगळ्यांचा करते यथोचित. परंतु ती पूजा आपल्या पतीचीच करते. तिची आस्था तिच्या पतीवरच राहते. भलेही कुटुंबात राहताना ती वरून हा विशेष दिखावा नाही करत, परंतु तरी पण तिच्या हृदयात जी जागा आपल्या पतीची आहे, एक पतिव्रता मुलीची, दुसऱ्यांसाठी नाही राहू शकत. तर मग सगळ्यांचा सत्कार करते, अतिथी आले तरी त्यांचा आदर सत्कार करते, आणि सगळ्यांशी मृदू बोलते, गोड व प्रेमाने बोलते. आणि पुण्यात्म्यांनो, तिची आस्था आपल्या पतीमध्येच राहते. अंडरस्टूड आहे हे. आणि जेव्हा ते आपल्या परिवारापासून वेगळे होतात, ते पतिपत्नी, अशी तर एक वेळ येते सर्वांनी वेगवेगळे व्हायचेच आहे, तर तेव्हा ते वेगळे होतात. आणि तिच्या वाटणीच्या ज्या काही वस्तू आल्या आहेत वाटणीमध्ये, ते सारे उचलून, आपला चमचा पण नाही सोडणार छोटासा, पण जो तिच्या वाट्याला आलाय, आणि सारे उचलून आपल्या पतीच्या घरात ठेवेल. सारे पूर्ण सर्व उचलून घेऊन जाईल. तर त्यावेळी तिची कोणतीही आस्था राहत नाही परिवाराच्या अन्य व्यक्तींशी. परंतु ही वेगळी गोष्ट आहे, आदरणीय तरीही आहेत, परंतु आता समजले की तिची आस्था कोणामध्ये होती आणि पूजा कोणाची करत होती. तर पुण्यात्म्यांनो, असेच आपण इथे एका एकत्र परिवारात राहतो. हे ब्रह्मा, विष्णू, महेश, गणेश, दुर्गाजी हे आपल्यापासून दूर नाही आहेत. हे आपलेच भाऊ बहीण आहेत. यांनी जन्मजन्मांतरात काही चांगले पुण्य करून हा हुद्दा प्राप्त करून ठेवलाय. आता यांच्याबद्दल आपल्या मनात द्वेष येणं ही मूर्खतेची ओळखच होईल. हे आपले मित्र आहेत. जसे आपण दुसऱ्यांबरोबर सर्वांबरोबर प्रेमाने राहतो, तर असेच हे आपले एक प्रधान आहेत इथले. यांना काही एक शक्ती देऊन ठेवली आहे, एक नियंत्रक शक्ती, आणि ती आपल्याला इथल्या सर्व सुविधा आपली जी लिहिली आहे आपल्या कर्मात, ते हेच प्रदान करतात. तर यासाठी यांची ही पूजा नाही आहे. हे एकत्र कुटुंबात आपण आपली मजुरी करत आहोत. आणि जेव्हा आपण इथून निघू तेव्हा आपल्याला या सर्व भगवानांकडून नो ड्यूज सर्टिफिकेट घ्यायला लागेल, या सर्व साहेबांकडून. आता भगवान साहेब राम कोणाला म्हणतात याचे थोडेसे प्रमाण इथे देतो. जसे एक तहसीलदार आहे, त्याला पण साहेब म्हणतात. आणि SDMला पण साहेब म्हणतात, तर आणि DC ला पण साहेब म्हणतात, कमिशनरला पण साहेब म्हटले जाते, मंत्र्यांना पण साहेब म्हणतात, मुख्यमंत्र्याला पण साहेब म्हणतात, आणि प्रधानमंत्र्याला पण साहेब म्हणतात, राष्ट्रपतींना पण साहेब म्हणतात. हे सर्व साहेब म्हणूनच ओळखले जातात. परंतु या साहेबांच्या शक्तीत दिवस व रात्रीचं अंतर असतं.
खरे साहेब कोण आहेत? आपल्या देशाचे राष्ट्रपती. ते वास्तवात ते साहेब आहेत, म्हणजे सगळ्यांचे मालक आहेत. तर अशाच या अन्य जितक्या पण पदपोस्ट आहेत, श्री गणेशजींची, श्री विष्णूजींची, श्री ब्रह्माजी, श्री शिवजी, दुर्गाजींची, श्री दुर्गाजी देवींची आणि ब्रह्माजींची, हे पण भगवान साहेब म्हटले जातात. परंतु या प्रकारे यांची तुलना करणे हे किती मोठे साहेब आहेत. श्री ब्रह्माजी रजोगुण विभागाचे मंत्री एका ब्रह्मांडात, श्री विष्णूजी सत्वगुण विभागाचे मंत्री या एका ब्रह्मांडात, आणि तिन्ही लोकांवर यांची ही सत्ता आहे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव भरतकुमार बापूसाहेब नुकते. आपण कुठून आलात? मी कल्याण, मुंबई, महाराष्ट्र येथून आलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी व्यवसायाने मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकील आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 30 मे 2020 रोजी लॉकडाऊनमध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सगळ्या पारंपरिक भक्तिसाधना आम्ही करत होतो. खंडोबाची पूजा करणं, कालंका माताची पूजा करणं, गणेश याची पूजा करणं, श्रीकृष्ण भगवानाचा मी खूप मोठा भक्त होतो, शंकर भगवान, सगळ्या देवी देवतांची पूजा करत होतो. संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या साधनेत कसे आलात? हा मोठा चमत्कार आहे माझ्या बाबतीमध्ये की संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये मी आलो आणि माझं भाग्य उदय झाला. मला माहितीही नव्हतं की संत रामपालजी महाराज या नावाचे कोणी संत आहेत, परंतु याची खूप मोठी कहाणी आहे बघा जी मी थोडक्यात सांगेल आपल्याला. लॉकडाऊन पिरियडमध्ये एप्रिल महिन्यामध्ये माझा 19 वर्षाचा मुलगा जो विदेशमध्ये MBBS करत होता तो अचानक परलोक गमन झालं त्याचं. संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये येण्याच्या आधीची एक घटना सांगतो आहे. आणि तिथून माझ्या दुःखांना पारावारा राहिला नाही आणि अनेक दुःख माझ्या वाटेला आली आणि त्यातलं हे सगळ्यात मोठं संकट होतं की माझा एक तरुण मुलगा अचानक आम्हाला सोडून गेला. आणि मी एवढ्या दुःखामध्ये होतो की आता जीवन माझं संपलं ह्या घटकेपर्यंत मी आलो होतो. आणि अचानक एक दिवस जेव्हा मी माझ्या घराच्या टेरेसवरती माझ्या मुलाच्या आठवणीमध्ये रडत होतो, रडता रडता रात्रीचे 2-3 वाजले असतील आणि मला तो डोळा लागला आणि संत रामपालजी महाराज अचानक प्रकट झाले आणि मला बोलले की बेटा तुझ्या आयुष्यामध्ये अनेक संकटं येणार आहेत, आता जरी तू सुधरून माझ्या शरणमध्ये ये, अन्यथा तुला खूप पश्चाताप करावा लागेल. असं बोलून संत रामपालजी महाराज अंतर्ध्यान पावले. आणि दुसऱ्या दिवशी अचानक माझ्या मोबाईलमध्ये संत रामपालजी महाराज यांचा सत्संग सुरू झाला. सत्संग सुरू झाल्यानंतर मला असं कळालं की हे गुरुजी तर मला कालच दिसले आणि प्रकट होऊन मला बोलले की तुझ्यावर अनेक संकट येणार आहेत. आणि अशा परिस्थितीत माझ्या मोबाईलमध्ये हा सत्संग सुरू झाला. सत्संगाची टॅगलाईन एवढी मार्मिक होती की तुमचे प्रारब्धाचे कष्ट कोणता परमेश्वर नाश करू शकतो आणि असा एकमेव सर्वशक्तिमान परमेश्वर कोण आहे, त्यालाच ही पॉवर आहे की तुमचे प्रारब्धाचे कष्ट दूर करू शकतो. आणि जेव्हा माझा मुलगा परलोक गमन झाला होता तेव्हा सगळे जगातले लोक मला बोलत होते की बाबा तू काय असं पाप केलं की तुझ्या वाटेला हे दुःख आलं. आणि मी हा विचार केला की मी असं काय पाप केलं की माझा मुलगा एकुलता एक मला सोडून गेला. तेव्हा मला कळालं की ह्या पद्धतीनेही काही साधना होऊ शकते की ज्याने आपले प्रारब्धाचे कष्ट दूर होऊ शकतात. आतापर्यंत मी एवढ्या देवी देवतांची पूजा केली, त्यांनी एकानेही माझ्या मुलाचं रक्षण केलं नाही. आणि संत रामपालजी महाराज जेव्हा सत्संगमध्ये सांगतायत की तुमचं प्रारब्धाचे पाप नाश करू शकतो असा एक परमेश्वर आहे, तर याचा शोध अवश्य घेतला पाहिजे. तिथून मी त्यांचे सत्संग सुरू केले ऐकायला. आणि
महिनाभर 24 तास मला झोप नाही. मी त्यांचे सत्संग ऐकत गेलो. इतके अभूतपूर्व सत्संग होते, मी आयुष्यात कधीही ऐकले नव्हते. जगावेगळे सत्संग होते आणि ते ऐकत असताना मला पूर्ण स्मरण झालं की हेच एकमेव गुरु आहेत की यांच्या शरणमध्ये आपण गेलं पाहिजे. आणि आश्रमला कॉन्टॅक्ट केला. त्यांचे लोक एवढे दयावान होते, त्यांनी ताबडतोब मला दीक्षेची व्यवस्था केली आणि मला 30 मे 2020 रोजी दीक्षा त्यांनी दिली. सर, जसं तुम्ही आता मगाशी उल्लेख केला की संत रामपालजी महाराजांनी आपल्याला स्वप्नामध्ये साक्षात्कार दिला आणि आपल्याला त्यांची भेट झाली आणि आपल्याला त्यांनी सांगितलं की तुला अजूनसुद्धा संकट तुझ्यावर येणार आहेत आणि त्यातून जर तुला मुक्तता पाहिजे असेल तर तू माझ्या शरणी ये, असं त्यांनी सांगितलं. मला हे विचारायचं आहे की आज आपण एक वकील आहात, हायकोर्टमध्ये आज आपण सर्व्हिस करत आहात, सेवा देत आहात. आणि वकील म्हटलं तर त्याला लागतो पुरावा. कुठल्याही गोष्टीचा पुरावा, कुठल्याही गोष्टीचं एव्हिडन्स जर नसेल तर ती व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही आणि त्यासाठी तो लढू शकत नाही किंवा त्याच्यावर तो चालू शकत नाही. तर असं असताना केवळ एक स्वप्नामध्ये तुम्हाला भास झाला आणि त्या भासाच्या जोरावर आज आपण संत रामपालजी महाराजांचे शिष्य बनलात, हे कसं काय? मी क्लिअर करू इच्छितो, मला स्वप्नामध्ये नाही तर गुरुजी साक्षात प्रकट झाले होते आणि साक्षात त्यांनी मला दर्शन दिलं होतं. दुसरं राहिला भाग पुराव्याचा. आपलं म्हणणं बरोबर आहे की पुरावा बघितला पाहिजे. तर मी लॉकडाऊनच्या काळामध्ये संत रामपालजी महाराजांचे जवळजवळ सगळे सत्संग ऐकून घेतले. कबीर सागर वाचलं, कबीर बोध वाचला, चारी वेद वाचले, गीता वाचली. जी गीता मी आधी वाचत होतो परंतु तिचा अर्थ बोध होत नव्हता, तीच गीता संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकल्यानंतर ती समजायला लागली. त्यानंतर मी कबीर साहेबांवरचं जेवढं लिटरेचर जास्तीत जास्त मला मिळेल ते मागवून, ऑनलाईन म्हणा किंवा ऑफलाईन म्हणा किंवा मोबाईलच्या माध्यमातून ते मी सगळं कलेक्ट करून वाचलं. त्याच्यामध्ये काही विदेशी लेखकांचे पुस्तकंही मी वाचले. त्याच्यावर कबीर अँड हिज फॉलोवर्स, कबीर अँड कबीर पंथ बाय जेम्स वेट्स स्कॉट्स म्हणून या लेखकाचं पुस्तक वाचलं. त्यानंतर अनेक असे ग्रंथ वाचले, घटरामायण वाचलं आणि या सगळ्या ग्रंथांमध्ये जी माहिती दिलेली आहे ती माहिती तंतोतंत संत रामपालजी महाराज आपल्या सत्संगातनं पुस्तक उघडून दाखवत आहेत, हे मला पटलं. आणि जे ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे तेच आपण फॉलो केलं पाहिजे या आध्यात्मिक ज्ञानमध्ये, ते मला पटलं. त्यानंतर जसं पुराव्याचा विषय आला, जसं आता मी वकील आहे तर कायद्याच्या हिशोबाने जर बोलायचं ठरलं तर जे कायद्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे त्या व्यतिरिक्त जर कोणी व्याख्या करत असेल तर तो महामूर्ख व्यक्ती असेल. आणि कायद्यातलंच पुस्तक, कायद्यातलीच व्याख्या कोणतेही न्यायालय ग्राह्य धरते आणि त्याच्यानेच माणसाचा बचाव होऊ शकतो. त्याचप्रमाणे हे आध्यात्मिक ज्ञान हे सुद्धा दैवी लोकाचा कायदा आहे, देवांनी बनवलेला कायदा आहे, परमेश्वरांनी लिहिलेलं विधानं आहेत. याच्यावर कोणी मनमानी आपल्या पद्धतीने जर का भाषांतर करत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. आणि सार्थ भाषांतर, सार्थ ट्रान्सलेशन संत रामपालजी महाराज यांनी केलं. हे ज्ञान जेव्हा मला कळालं तेव्हा मी समजलो की जे आध्यात्मिक पुस्तकांमध्ये जे लिहिलेलं आहे ते संत रामपालजी महाराज आज आपल्याला उघडून दाखवत आहे की तुम्ही जी साधना आत करत होतात त्याचा कोणताही लाभ तुम्हाला होणार नाही. परमेश्वराने जे विधान लिहिलेलं आहे त्याप्रमाणेच तुम्हाला चालावं लागेल, अन्यथा हे संकट तुमच्यावर येतच राहतील. आणि मी त्या मनाने ही साधना करायला सुरुवात केली आणि जेव्हा मी सुरुवात केली तर मला पहिल्या दुसऱ्या दिवसापासूनच लाभ मिळायला सुरुवात झाली. संत रामपालजी महाराज आज समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे अनमोल कार्य करत आहेत, तर या कार्याच्या आधारे आणि या सद्भक्तीमुळे आज आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काही, आपल्या स्वतःमध्ये, आपल्या परिवारामध्ये काही बदल आढळलेत का? त्याचप्रमाणे यातून आपल्याला काही अनुभव आलेत का? मला खूप अनुभव आले. जेव्हा मी संत रामपालजी महाराज यांच्या शरणमध्ये जायचं ठरवलं आणि गुरुदीक्षा घ्यायची ठरवली त्या वेळपासूनचे अनुभव मी सांगतो. आणि त्याच्या आधी मी आपल्याला सांगतो की मी 20-30 वर्ष आमचं सगळं परिवार ठाकूरसिंग महाराज यांच्या शरणमध्ये होतं. त्यांच्याकडनं आम्ही नामदीक्षा घेतलेली होती. परंतु जेव्हा माझा मुलगा गेला तेव्हा मला लक्षात आलं की कुठेतरी आपण या भक्ती मार्गावर आपल्याला काहीतरी कमी पडतं आहे किंवा कोणी आपला गुरु जो आहे ठाकूरसिंग महाराज हे या भक्ती मार्गावर आपल्याला
ह्या आपल्या संकटातनं निवारण करू शकत नाही असा मला अनुभव यायला लागला आणि मी नास्तिकतेकडे वळालो. नास्तिकतेकडे वळत असताना मला संत रामपालजी महाराज भेटले आणि मी त्यांच्या शरणमध्ये आलो. आणि 30 मेला जेव्हा मी नामदीक्षा घेतली त्यानंतर ताबडतोब मला माझ्या शरीरामध्ये बदल व्हायला लागले. मला हायपर ॲसिडिटी होती, ती अचानक गायब झाली. मी तिच्यावर 1.5-2 लाख रुपये खर्च केले असतील, परंतु ती ॲसिडिटी गेली नव्हती, ती अचानक चालली गेली. त्यानंतर 5 जून रोजी मी रडत असताना माझ्या मुलाच्या आठवणीमध्ये मी खूप व्याहूळ झालेलो होतो. माझे दोन्ही गुडघे कामातनं गेले होते. संत रामपालजी महाराज सकाळच्या 4:30-5च्या दरम्यान परत प्रकट झाले आणि मला बोलले की बेटा तू रोता क्यों है, मैं तेरे लड़के को दोबारा वापस भेज दूंगा, तू रो मत, तू भक्ती कर. असं म्हणून परत मला जाग आली आणि मला तो अनुभव आला. त्यानंतर हळूहळू मी लॉकडाऊनमध्ये माझ्या केसेस बंद होत्या, कोर्ट बंद होतं, त्यानंतर कुठल्याही क्लायंट माझ्याकडे नव्हते आणि कर्ज होतं डोक्यावरती. मी गुरुजींना एकदा अचानक प्रार्थना केली की गुरुजी मी इथं घरी आहे, माझ्यावर लोन आहे, केसेस नाही, काही नाही, मी एवढा मोठा संकटात आहे, तर मी कसं चालेल माझं परिवार. अचानक गुरुजी परत आले, माझं डोकं त्यांनी मांडीवर ठेवलं आणि मला बोलले बेटा तू भक्ती कर, दुसरं काही विचार करू नको, मी सगळं तुझं कार्य सार्थ लावेल. आणि अचानक माझ्या क्लायंटचे मला फोन यायला लागले की सर आपण तर ह्या केसमध्ये जिंकलो आणि तुम्ही मला फोन पण नाही केला. मी त्यांना बोललो की मी गावाला आहे, माझा मुलगा गेलेला आहे, मी दुःखात आहे, मी येऊ शकणार नाही कोर्टात. परंतु 2-3 मला इतके जबरदस्त अनुभव आले की ते म्हणाले की तुम्ही सर खोटं बोलत आहात की तुम्ही कोर्टात आले नाही. आणि इथे तर आम्ही कोर्टात विचारलं की त्या कोर्टाच्या क्लर्कला की तुमचे वकील तर येऊन गेले, जजशी आर्ग्युमेंट करून गेले आणि तुम्ही केस जिंकलेले आहात, तुमच्या वकिलाने सांगितलं नाही का. ते माझ्यासाठी खूप विशेष होतं, कारण मी गावी असताना मी माझ्या वतीने कोण कोर्टात आलं असेल तो जेव्हा मी अनुभव पाहिला तेव्हा साक्षात परमेश्वर माझ्या वतीने कोर्टात येऊन माझी केस चालवून गेलेत असा मला अनुभव आला. त्यांनी मला फी द्यायला सुरुवात केली. लॉकडाऊनमध्ये कोणाकडे काम नव्हतं आणि त्या पिरियडमध्ये मला एवढ्या केसेस यायला लागल्या, मला एवढी आर्थिक मदत मिळाली की मी खूप मोठ्या आर्थिक संकटातनं बाहेर पडलो. त्यानंतर माझ्या भगतमतीला दर 15 दिवसांनी, दर महिन्याला 2दा-3दा ॲडमिट करावं लागायचं. परंतु अचानक 1-2 महिन्यानंतर तिची ती तब्येत जी होती प्रॉब्लेम तो सगळा सॉल्व झाला आणि तिच्या दवा औषधं सगळे बंद झाले. म्हणजे तो माझ्यासाठी भयंकर मोठा चमत्कार होता. म्हणून संत रामपालजी महाराज हे साधारण व्यक्ती नाही आहेत, हे साक्षात कबीर साहेब आहेत. जेव्हा माझा हा अनुभव मी टाकला होता फेसबुकवर, यूट्यूबवर, अनेक चॅनलवर, तेव्हा मला अनेक फोन आले आणि म्हणाले की कबीर साहेब तर परमेश्वर आहेत, पण तुमचे गुरु परमेश्वर नाही आहेत. तेव्हा मी त्यांना प्रेमाने हात जोडून विनंती केली की मित्रांनो की मी माझ्या गुरुचा झालो, गुरु माझे झालेत, आता तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, पण मला माझी भक्ती करू द्या. त्या दिवशी माझं मन डळमळीत न होण्यासाठी, माझा कॉन्फिडन्स गुरुजींवरचा कमी न व्हावा या हेतूने कदाचित परमेश्वर प्रकट झाले आणि मला रात्री 3:30-4 वाजता उठवलं आणि बोलले माझ्या घराची एक मोठी चेअर आहे सोफ्याची, ती कोणाने सहजासहजी हलवली जात नाही, तिला अशी एका बोटाने हलवून गुरुजी तिच्यावर बसले आणि मला बोलले बेटा कोणाच्या सांगण्यावरनं भक्ती सोडू नको, मला ओळखून घे, मी साक्षात कबीर आहे. आणि आपलं कबीर या रूपाने संत रामपालजी महाराज आणि कबीर हे दोन्ही रूप मला प्रकट करून दाखवले. आणि त्यावेळेससुद्धा माझा विश्वास इतका दृढ झाला की आज मला कोणी काहीही सांगितलं की तुमचे गुरु परमेश्वर नाही आहे तर मला अजिबात पटणार नाही. त्यानंतर असा पहिल्यांदा मला गुरुजींनी माझ्या मुलाबरोबर बोलणं करून द्या म्हणून माझा अट्टाहास चालू होता. तेव्हा अचानक गुरुजी आले आणि बोलले तुझ्या मुलाशी बोलायचं आहे तर तू चल माझ्याबरोबर. आणि भवर गुफाच्या बाहेर असं रेस्टॉरंट टाईपमध्ये स्वर्ग इकडे आणि भवर गुफा समोर होती सतलोकला जाणारी, आणि तिथे मी बसलो होतो आणि माझा मुलगा गुरुजींनी आणला आणि माझ्यासमोर उभा केला आणि मला सांगितलं बेटा बोल तुझ्या मुलाबरोबर, तुला काय सांगायचं आहे ते. आणि एकीकडे अप्सरांचा नाच चालू होता आणि एकीकडे मी काय पाप केलं आहे हे पण मला गुरुजींनी दाखवलं. आणि मी माझ्या मुलाला सांगितलं बेटा गुरुजी तुला काय विचारतायत. माझ्या मुलाचं नाव घेऊन गुरुजींनी विचारलं हिमांशू
तुझे बेटा कहाँ जाना है, जो अप्सरा है नाच रही वहाँ जाना है या मेरे साथ आना है. तेव्हा मी माझ्या मुलाला विचारलं, बेटा गुरुजी काय सांगतायत, तुला काय इच्छा आहे. माझ्या मुलाने मान हलवली. मला बोले, नाही पप्पा मी गुरुजींच्या बरोबर जाईल. गुरुजीने तडाक त्याचा हात पकडला आणि भवर गुफेमध्ये नेलं आणि मला सांगितलं, बेटा तू बच्चे से मिल ले, अभी देखेंगे बाद में. आणि तो माझा अनुभव मला एवढं उत्तेजित करून गेला, एवढं माझ्यावर ह्या गुरुजींवर एवढी श्रद्धा झाली की आजपर्यंत मला इतकी भक्ती केल्यानंतर असा अनुभव कधीही आला नाही. त्यानंतर मी आश्रमला जायला सुरुवात केली. नाम दीक्षा, नाम मंत्राचा जाप एवढा प्रचंड करायला सुरुवात केली की माझे आर्थिक संकट, शारीरिक संकट, जे लोक मला त्रास देत होतो त्यांच्यापासून सुटका. त्यानंतर घरातला काही विरोध होता, काही पूजा मी सोडल्यानंतर तो हळूहळू सगळ्या संकटातून मी बाहेर पडलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हेच कबीर साहेब आहेत आणि हेच परमेश्वर आहेत, हे आपण अनुभवलं आहेत. जर हेच ज्ञान आणि ह्याच गोष्टीवर विश्वास आज समाज जर टाकत असेल आणि त्यालासुद्धा वाटत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हवी, तर अशा सर्वांना आपण आपल्या साधनेतनं, आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? नक्कीच. सगळे म्हणतात की तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये या, पण माझं म्हणणं आहे की येऊ नका. तुम्ही एकट्याने येऊ नका, अख्खं गाव, परिवार, तुमचे मित्र ह्या सगळ्यांना आणा. नुसते एकटे येऊ नका. तुम्ही हे अप्रतिम ज्ञान, हा जो आजचा जो कालखंड आहे, हा साक्षात कबीर साहेब संत रामपालजी महाराज यांच्या रूपाने अवतरित झालेले आहेत. त्या कालखंडामध्ये आपण आलेलो आहोत. आणि 600 वर्षापूर्वी जेव्हा मी कबीर साहेबांचं लेखन वाचलं तेव्हा मी अचंबित झालो की एक शाळेत कधी न गेलेला व्यक्ती 33 अरब वाणे लिहू शकतो, ज्याच्यामध्ये पूर्ण ब्रह्मांडची रचना लिहिलेली आहे, शरीराची रचना लिहिलेली आहे. तर हा कोणी साधारण व्यक्ती राहू शकत नाही, कवी पण राहू शकत नाही, ना लेखक राहू शकतो. हे केवळ आणि केवळ परमात्माच करू शकतं. ज्यावेळेस मी कबीर साहेबांच्या वाण्या वाचायला सुरुवात केली, पुस्तक वाचायला सुरुवात केलं, कबीर सागर वाचायला सुरुवात केलं, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की कबीर साहेब इतकं अप्रतिम आध्यात्मिक ज्ञान आपल्याला देऊन गेलेले आहेत की हे सगळ्यांनी ग्रहण करणं गरजेचं आहे. त्यानंतर नानकजींनी म्हटलेलं आहे की सोई गुरु पुरा लखावे, जो 2 अक्षर का भेद बतावे, एक लंघावे एक छुडावे. की तो पूर्ण गुरु आहे जो 2 अक्षराचं मंत्र सांगेल. मी सांगू इच्छितो की आम्ही संत ठाकूरसिंग महाराजांकडनं जेव्हा नामदीक्षा घेतली आणि तेच मंत्र जेव्हा संत रामपालजी महाराजांनी आम्हाला सांगितले की हे कालचे मंत्र आहेत, काल काय आहे हे सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं. आणि जेव्हा संत रामपालजी महाराजांनी सांगितलं हे कालची भक्ती आहे, याच्यामध्ये तुम्हाला फायदा नाही, तर फक्त तुम्हाला मृत्यू हा अटळ आहे, तुमचं मोक्ष कधीच होणार नाही. तेव्हा ते मंत्रही मला संत रामपालजी महाराजांनी सत्संगाद्वारे सांगितले. आणि पूर्ण गुरु कोण आहे याची ओळख नानकजींनी सांगितलेली आहे, तेही दाखवलं. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हेच पूर्ण गुरु आहेत. आणि पूर्ण गुरु परमेश्वरच असू शकतो हे कबीर साहेबांनी सांगून ठेवलेलं आहे. ज्यांनी कबीर साहेबांची शरण घेतली आहे त्या सगळ्यांचा इतिहास बघून घ्यावा की ते मोक्षप्राप्तीला गेलेले आहेत. त्याच्यामध्ये राजे महाराजेपासून तर अनेक साधू संत आहेत. विशेष करून नामदेव महाराज यांचं जेव्हा लेखन मी वाचलं तेव्हा नामदेव महाराजांनी स्वतः कबूल केलेलं आहे की नामदेव महाराजांबद्दल कबीर साहेबांनी वाणी लिहिलेली आहे की नामाची पा ओम तारी, पीछे सोहम भेद उचारी, सार सबद जद पाया लोई, आवागमन बहुर ना होई. तर हे सारनाम, सतनाम हे काय आहे हे संत रामपालजी महाराजांकडे आल्यावर आम्हाला कळालं. आणि नामदेव महाराज ओमचा जाप करत असताना त्यांना दुसरा मंत्र दिला सतनाम, त्या मंत्राला म्हटलं जातं. तेव्हा माझे डोळे उघडले की आम्ही ज्या ठाकूरसिंग महाराजांची भक्ती करतोय ती अपूर्ण भक्ती आहे. ती फक्त काल भगवानपर्यंत आहे, ती ब्रह्मलोकापर्यंत आहे. आणि गीतेमध्ये लिहिले आहे की अर्जुन ब्रह्मलोकपर्यंत गेलेले प्राणी पण पुनरावृत्तीमध्ये आहेत. आणि त्यावेळेस मला कळालं की संत रामपालजी यांच्या व्यतिरिक्त परिपूर्ण गुरु ह्या धर्तीवर आज तरी नाही. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण संत रामपालजी महाराज यांना साधारण व्यक्ती समजू नका. साक्षात कबीर साहेब हे आलेले आहेत आणि यांना कोणी साधारण व्यक्ती न समजता आपण यांचा अनुभव घ्यावा.
आणि यांच्या शरणमध्ये येऊन आपलं कल्याण करून घ्यावं ही माझी विनंती आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला कबीर साहेबांचे अवतार म्हणून आज धर्तीवर आलेले आहेत आणि समाजाला असा अनमोल असा मार्ग ते देत आहेत, ज्यापासून समाजाची जी प्रगती होऊ शकते, त्याला सांसारिक त्याचप्रमाणे त्याचा परलोकसुद्धा आज सुधारू शकतो. तर ह्या भावनेतनं एखाद्या साधकाला वाटलं, आपल्या अनुभवातनं त्याला जाणवलं की नाही, आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची शरण घ्यायला हवी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांशी कशी जोडू शकेल? अतिशय सोपं आहे. संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग चालतात. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग आहेत. त्याच्यावर आश्रमची माहिती दिलेली आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी त्यांचे नामदान केंद्र भक्तांसाठी उघडलेले आहेत आणि निःशुल्क नामदीक्षा आहे. अहो, मी जेव्हा ठाकूरसिंग महाराजांकडे गेलो त्याच्या आधी मी एकदा आसाराम बापूंच्या इथे नामदीक्षा घेण्यासाठी गेलो, तर माझ्याकडनं 1000 रुपये त्यांनी मागितले होते की नामदीक्षा घ्यायची असेल तर तुम्हाला एवढे पैसे असते. तेव्हा माझी परिस्थिती एवढी नव्हती आणि त्यांनी मला अगदी हीन भावनेने हाकलून दिलं होतं. माझ्या मनाला खूप ते लागलं होतं. आणि त्यानंतर जेव्हा मी गुरुजींच्या ह्या योजनेविषयी मी जेव्हा माहिती करून घेतली, आश्रमांमध्ये गेलो, तेव्हा इतका प्रेमभाव मला कुठेही दिसला नाही. आणि कुठेही पैसे मागणं किंवा कुठेही असं काहीच नाही. तुम्ही या, भंडारा करा, राहा, गुरुजींचं सत्संग ऐका आणि निघा. कुठल्याही पद्धतीची हीन भावना नाही. आपण इतका प्रेमभाव मी जगामध्ये कुठेही पाहिला नाही. आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा निःशुल्क आहे, याचा फायदा करून घ्या. ही वेळ परत कधीही येणार नाही. आणि संत रामपालजी महाराजांचे अनुयायी जेव्हा मी पाहिले, साधारणचे दिसणारे आहेत, कोणी असं बडेजावपणा करत नाही. तर परमेश्वराची जेव्हा मी वाणी पाहिली, वाणी ऐकली की अकल अलोने देखते ये सभी अकल के मूल, ही वाणी जेव्हा मी समजली की यांना तर मूळ ज्ञान झालेलं आहे की मृत्यूनंतर तुम्हाला कुठे जायचं आहे, हे ज्यांना कळालं ते खरे अकलवान आहेत. हे दिसतात साधे भोळे किंवा दिसतात असे साधारण, परंतु यांना जन्म आणि मृत्यू या फेऱ्यातनं कसं सुटका करून घ्यायची याचा मार्ग सापडलेला आहे. आणि त्या मृत्यूच्या फेऱ्यातनं सुटण्यासाठी इतके साधारण हे राहतात की मोठे मोठे करोडपती मी इथे पाहिले, पण ते कोणी झाडू मारतं आहे, कोणी टॉयलेट बाथरूम साफ करते आहे, कोणी भंडारा वाढते, कोणी ग्लास देतं आहे, प्रेमाने बोलतो आहे. एकदा माझा अनुभव मी सांगतो. मी आणि माझी भगतमती आश्रममध्ये गेलो पहिल्यांदाच आणि आम्ही सेवा करण्यासाठी आम्ही मनोमन ठरवलं की आपल्याला सेवा करायची आहे, परंतु आम्हाला संधी मिळाली नाही. तर आम्ही गपचूप टॉयलेट बाथरूममध्ये सेवा करण्यासाठी गेलो आणि मी एका भगतला म्हटलं मला झाडू मारू दे टॉयलेटमध्ये, आणि भगतमतीने तिची झाडू मारण्यासाठी टॉयलेटमध्ये गेली. थोड्या वेळाने आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्ही एकमेकांना बघून रडायला लागलो. तर तिथे समजलं आम्हाला, ते जेव्हा आम्ही झाडू मारायला घेतला ते म्हणाले की इथे लाईन लागलेली आहे, तुम्ही लाईनीत नंबर लावा. जेव्हा मी लाईनीत होतो तेव्हा मी पंजाबचे, हरियाणाचे, दिल्लीचे काही असे लोकांना भेटलो की ते मोठमोठ्या कंपनीचे मालक होते आणि मोठमोठे ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक होते. कोणी शेतकरी होतं, त्यांना घरचं काही कमी नाही आणि त्या बाथरूम सेवेमध्ये ते टॉयलेट बाथरूम साफ करायला ते बसले होते. तेव्हा माझा अहंकार हा पूर्णपणे नाश झाला आणि अशा पद्धतीने आम्ही या देवाच्या दर्शना सेवेमध्ये आलो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट
www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.